तर मंडळी, सबस्क्राईब करा प्रतीक ट्रॅव्हल ब्लॉग या माझ्या यूट्यूब वाहिनीला आणि बेल आयकन दाबा माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। नमस्कार मंडळी, मी प्रतीक डिचवलकर तुमचं प्रतीक ट्रॅव्हल ब्लॉग या माझ्या यूट्यूब वाहिनीवर स्वागत करतो। तर मंडळी, आपला महाराष्ट्राचा इतिहास म्हटला तर किंवा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची पुस्तकं चाळली तर आपल्या कायम लक्षात राहिला तो म्हणजे सुवर्णकाळ किंवा त्या पुस्तकातली सुवर्ण पानं, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य उभारणी असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्य रक्षण धर्मरक्षण असेल किंवा नंतर अगदी पेशवाईमध्ये पेशव्यांनी पडकवलेला मराठ्यांचा अजय पताका असेल। मात्र आपल्या महाराष्ट्राला त्या व्यतिरिक्त देखील बराचसा पुरातन चांगला वाईट असा इतिहास लाभलेला आहे। तर ही गोष्ट आहे तेजस्वी सूर्याच्या उगमाच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या देखील 2 शतकं आधीची। तर मंडळी, 15व्या शतकामध्ये पालघर, केळवे माहीम व तत्सम हा परिसर जो आहे तो गुजरात सल्तनतीच्या अखत्यारीत येत होता आणि त्यावेळेला गुजरात सल्तनतीचा राजा होता अहमद शाह पहिला आणि या अहमद शाह पहिल्या त्याचा मुलगा जाफर खान याची या विभागावर राजवट होती आणि त्यावेळेला त्याने आपल्या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच आजूबाजूला असलेल्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी एका किल्ल्याचा पुनर्निरीक्षक म्हणून वापर केला। त्याच किल्ल्यावर आज मी तुम्हाला भ्रमंतीसाठी घेऊन जाणार आहे। हा किल्ला वैतरणा नदीच्या खोऱ्यात आजही उभा आहे। त्या किल्ल्याचं नाव म्हणजे तांदुळवाडी किल्ला। तर मंडळी, तांदुळवाडी किल्ल्याची ट्रेक कशी आहे, तांदुळवाडी किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास, तसेच तांदुळवाडीवर काय काय पाहण्यासारखे आहे आणि तांदुळवाडी या नावामागचे गुपित, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चला तर मग सुरू करूया प्रवासाला। पालघर जिल्ह्यातील किल्ल्यांच्या शृंखलेत तांदुळवाडी हा किल्ला येत असल्याने मुंबईवरून मुंबई अहमदाबाद महामार्गच उत्तम ठरतो। खाजगी वाहनाने जायचे असल्यास याच मार्गाने तांदुळवाडी गाव गाठता येईल। गुगल नकाशाच्या साहाय्याने तुम्ही तिथवर पोहोचू शकता। सार्वजनिक वाहनाने जायचे असल्यास तुम्ही सर्वप्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर विरार व तेथून पुढे सफाळे रेल्वे स्थानक गाठा। सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला स्थानकाजवळूनच तांदुळवाडीला जायला एसटी बसेस उपलब्ध आहेत, तसंच खाजगी जीप देखील आहेत। एसटी बस सकाळी 7 पासून सुरू असतात तर त्यांचे तिकीट 20 ते 30च्या घरात असावे। त्यामुळे तांदुळवाडी किल्ल्याची भ्रमंती तुम्हाला नक्कीच कमी पैशात करणे देखील शक्य आहे। शेल्टर रिसॉर्ट मागे सोडलं की येणाऱ्या महामार्गापासून वेगळ्या झालेल्या मार्गावरून खाली उतरून पुढे येणाऱ्या चेकपोस्टकडून आत डावीकडे वळावे। पुढे काही अंतरावर उजवीकडे वळावे, जिथे पारगावचा चेकपोस्ट लागेल। सध्याच्या कोरोना काळात शनिवार रविवार इथे पोलीस बंदोबस्त असतो, तेव्हा कदाचित तुमची अडवणूक होऊ शकते। हिरवाईची किनार ओढलेला मोकळा रस्ता, सोबत मित्रमंडळी आणि दूरचा प्रवास, या आनंदाच्या समीकरणास पूर्णत्वास आणतात ती किशोरदा यांची अजरामर गाणी। मी तरी प्रवासात जुनी गाणीच ऐकतो, कारण प्रवासात जी प्रसन्नता हवी ती आजच्या संगीतात क्वचितच आहे। त्यामुळे जुनं तेच सोनं। थोडं पुढे आलो आणि वैतरणा नदीवर उभा असलेला पारगावचा पूल लागला आणि उजवीकडे उभ्या असलेल्या उंचपुरं बलाढ्य आणि इतर डोंगर रांग्यापेक्षा निराळ्या भासणाऱ्या तांदुळवाडी किल्ल्याच्या डोंगराचे दर्शन आम्हाला घडले। हिरवी शाल पांघरून उभा असलेला किल्ला पाहता क्षणीच मनात घर करतो। पारगाव पूल मागे सोडून पुढे काही अंतराने 2 वळणे येतात। डावी वाट सफाळे रेल्वे स्थानक परिसरात जाते तर दुसरी तांदुळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात, त्यामुळे आपल्याला उजवीकडेच वळायचे आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावाला निसर्गाचा बराच आशीर्वाद लाभल्याचे भासते। तरीही गावातलं गावपण मात्र या गावाने जोपासले आहे याचे कौतुक। काहीच अंतर पुढे आलो की आपण पोहोचतो गावातील शाळेपाशी। किल्ल्यावर जाणारी वाट इथूनच आहे, त्यामुळे खाजगी वाहन असेल तर इथेच पार्क करावे आणि काळजी नसावी। गावातील लोक फारच मनमिळाऊ आणि पर्यटकांना मदत करणारे आहेत, त्यामुळे तुमच्या वाहनांना इथे कसलाही धोका नाही।
मुख्य रस्त्यापाशी असलेला हा किल्ल्याच्या पायथ्याच्या जंगल विभागाबद्दल माहिती देणारा फलक आहे, ज्यात नमूद केलेले प्राणी, पक्षी व वृक्षवल्ली पाहता या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगल प्रदेशाची जैवविविधता श्रीमंती आपल्या लक्षात येते. पण येथे हिंस्र जनावरं देखील असून सतर्कता बाळगणं नेहमीच चांगलं. शाळेच्या शेजारूनच गावात शिरलो आणि किल्ल्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. तांदूळवाडी गावातील वातावरण अगदीच मनात नवचैतन्य निर्माण करणारं वाटलं. नाहीतरी शहरात अशी शांतता अनुभवायला मिळतेच कुठे. गावातून थोडं आत एका छोट्या तलावाच्या बाजूनेच एक वाट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात शिरते. आपल्याला देखील तिथूनच आत शिरायचे आहे. काहीच पुढे उजवीकडे किल्ल्याच्या नावाचा फलक आहे. मात्र मंडळी, म्हणून उजवीकडे वळू नये. आल्या वाटेलाच डावीकडे पुढे चालत राहावे. आम्ही भ्रमंतीसाठी निघताना 5 जण होतो. मात्र गावातून 2 अजून सहयोगी आम्हाला सामील झाले. हो, मी मागे येणाऱ्या श्वानांबद्दल बोलतोय. आपण जी मंडळी सतत सह्याद्रीच्या कुशीत फिरत असतो त्यांना माहीत असेल की अशी श्वानं म्हणजेच कुत्री आपल्या मागे अगदी गडापर्यंत सोबत येतात. प्रसंगी वाट देखील दाखवतात. त्यामुळे ह्यांना सह्याद्रीचे वाटाडे अशी पदवीच बहाल करावी वाटते. फक्त विनंती हीच की सोबत काही बिस्किटं असतील तर अधूनमधून त्यांना चारावीत. दिशाभूल होऊ नये म्हणून अशा दिशादर्शक खुणा पाहत पुढे जावे. तर मंडळी, या विभागाचं नाव तांदूळवाडीच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर तांदूळवाडी हे नाव ऐकलं तरी आपल्या लक्षात येतं की तांदूळ या मुख्य धान्य प्रकाराशी याचा काहीतरी संबंध असावा, आणि अगदीच तसंच आहे. या गावाच्या मुख्य उदरनिर्वाहाच्या साधनांपैकी शेती देखील एक आहे, आणि इथून जवळच किनारपट्टी आहे. तसेच तिकडची जमीन देखील बऱ्यापैकी सुपीक आहे, आणि किनारपट्टी लगत असल्याने इथे बक्कळ पाऊस देखील आहे. आणि हे जे वातावरण आहे ते भात शेतीसाठी अनुकूल आहे. अर्थात त्यामुळे इथे भात शेतीचं प्रमाण म्हणजे तांदूळ शेतीचं प्रमाण जास्त आहे, आणि त्यातही विविध प्रकारच्या तांदळाची शेती इथे केली जाते. जुन्या काळात इथे तांदळाची पेठ होती असं देखील म्हटलं जातं, आणि त्यामुळेच या गावाची ओळख तांदूळवाडी म्हणून झाली असं देखील कळतं. आज या गावात शेतीचं प्रमाण तितकंसं नाही आहे, थोडं कमी झालं आहे जरूर. बट जेव्हा आपण गावामध्ये शिरतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला अजूनही शेती दिसते भाताची. अजूनही जुनी लोक गुडघाभर चिखलात भर पावसात अगदी पारंपरिक पद्धतीने भात शेती करताना आपल्याला या गावात दिसतात. या जंगलात शेकरू म्हणजेच महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे देखील वास्तव्य आहे. मात्र दुर्दैवाने आम्हाला त्याचे दर्शन काही घडले नाही. काहीच वेळ चालून आपण येऊन पोहोचतो किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पठारावर. इथून किल्ल्याची एक वेगळीच छटा आपल्याला दिसते. म्हणजे हे जे तांदूळवाडी गाव आहे त्याच्या जवळचा जो प्रदेश आहे त्याबद्दल मी माझ्या गेल्या बऱ्याचशा व्हिडिओत उल्लेख केले आहेत, जसं की महिकावती नगरी असेल, राजा बिंब असेल, किंवा एकंदरीतच केळवे माहीम असेल, या सर्वाबद्दल. तर आज राजा बिंबाबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देतो. तर प्रताप बिंब हा जो राजा होता, तर ही गोष्ट आहे 12व्या शतकाच्या पूर्वार्धातली, जेव्हा चंपानेर येथील संस्थानावर एक बिंब नावाचं राजघराणं राज्य करत होतं. त्यातील एक राजा प्रताप बिंब हा एक दिवस दमनवर चाल करून आला, आणि त्याने दमन जिंकून दमनच्या राजाला शरणागती पत्करायला लावली. त्यानंतर आपली विजयी घोडदौड पुढे कायम ठेवत तो तारापूर डहाणू जिंकत महिकावतीपर्यंत येऊन पोहोचला. आणि त्यावेळेला महिकावती नगरीवर विनाजी घोडेल नावाचा एक राजा राज्य करत होता. तर त्या राज्याला त्याच्या राज्यापासून दूर सारून महिकावती आपल्या ताब्यात घेतली प्रतापबिंबाने. मात्र झालं असं की सुसंस्कृत मराठी लोकांच्या हातातनं ती सत्ता गेली, आणि ते जे गाव होतं महिकावती नगरी तिथील अगदी सुपीकता हरवून गेली. तो देशोधडीला लागली ती नगरी, अक्षरशः पूर्ण त्या नगराची घडी विस्कटली. आणि प्रतापबिंबाला ती गोष्ट आवडली नाही, तो दुःखी झाला. त्यामुळे त्याने पैठणवरनं आणि चंपानेरवरनं मराठे व ब्राह्मण यांना इथे पाचारण केलं व त्यांची वसाहत बसवून महिकावतीची घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला. बरं, पुढे काही काळाने प्रतापबिंबाने महिकावती नगरीला आपली राजधानी केले. त्याच्या मागचं कारण असं की प्रतापबिंबाचा जो प्रधान होता त्याने अगदी दमणपासून ते पुढे मुंबईमधून वाळुकेश्वर पर्यंतचा प्रदेश जिंकून प्रतापबिंबाच्या अखत्यारीत आणून दिला होता.
आणि हे जे अंतर आहे त्याच्या राजसत्तेच्या सुरुवातीचं दमन ते शेवटचं म्हणजे मुंबईमधल्या वाळुकेश्वर पर्यंतचं अंतर आहे ते जवळपास 24 कोस आहे. आणि या 24 कोस अंतराच्या सर्वात मध्यभागी येते ते म्हणजे महिकावती नगरी म्हणजेच आत्ताचे केळवे माहीम. तर अशी ही महिकावती नगरीची थोडक्यात गोष्ट आहे. आणि ही मी सांगण्यामागचं कारण की हा जो विभाग आहे हा किती जुना आहे या गोष्टीची मला तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची होती. त्यात मी महिकावती नगरी असे बरेच उल्लेख माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये केले आहेत. तर मंडळी, केळवे माहीम आणि आपलं मुंबईचं जे माहीम आहे ह्यांच्यात केवळ नावाचं साम्य नाही आहे, तर या दोघांना जोडणारी एक गोष्ट देखील आहे. ती गोष्ट थोडी मोठी आहे त्यामुळे मी या ब्लॉगमध्ये तरी ती कव्हर करत नाही आहे. मात्र पुढील कुठल्या तरी व्हिडिओ ती गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगेन, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्की. हां, तर आपला विषय होता प्रतापबिंबाचा. आणि प्रतापबिंब राजाने जरी इथे राज्य केलं, जरी ही त्याची राजधानी होती, तरी इथे कुठलीही नौकी बांधकामं त्याने केलेली नाहीत. कारण संपूर्ण केळवे प्रांतात आपल्याला कुठेही प्रतापबिंबाच्या काळाचे फारसेही बांधकामं पाहावयास मिळत नाही. त्यामुळे हा किल्ला देखील त्या काळी होता का याबाबतचे कुठले ठोस पुरावे नाही आहेत. पठारावर काहीच पुढे तुम्हाला 2 वाटा लागतील. त्यातील उजवी वाट तुम्हाला डोंगराच्या तीव्र चढणावरून किल्ल्यावर नेते. वाट तशी फार कठीण नसली तरी पावसाळ्यात अधिकची काळजी घ्यावी. असो, आम्ही मात्र निसर्ग अनुभवत सरळ ऐतिहासिक जंगल मार्गाने जायचे ठरवले. या किल्ल्यावर जाणारी अजून एक वाट आहे जी लाल ठाणे येथून आहे. ती वाट दगडी पायऱ्यांची असून सोपी आहे. मात्र सततच्या पायऱ्या दमछाक करणाऱ्या असून लाल ठाणेमधील वाटेवर कुठेही खासगी वाहने लावण्यास योग्य अशी जागा नाही. त्यामुळे मी तरी तुम्हाला ऐतिहासिक मार्ग वापरणेच योग्य सांगेन. थोडं पुढे दाट जंगल सुरू होते. तिथेच गावचे ग्रामस्थ आम्हाला भेटले. त्यांच्याकडून संपूर्ण वाट आम्ही समजून घेतली आणि त्यांचे आभार मानूनच पुढे निघालो. या किल्ल्याची बांधणी साधारण 13व्या शतकात राजा भीमाने केली असे काही उल्लेख इतिहासात आढळतात. भेकर या जनावराच्या माहिती फलकाकडूनच डाव्या वाटेला आत शिरावे. मात्र इथून पुढे खरी परीक्षा सुरू होते, कारण पुढील जंगल बरंच दाट आहे. त्यातही अनेक ढोरवाटा आणि वृक्षवल्लींची गूढ सावली. हे सर्व म्हणजे वाट चुकायला सापडलेला मुहूर्तच. त्यामुळे थोडा विचारपूर्वकच पुढची वाट निवडावी. पुढे काही अंतरावर एका मोठ्या पाषाणावर काही लिहिले आहे. तेथील दर्शवलेल्या ठिकाणी न जाता सरळ चालत राहा आणि मग काहीच वेळात तुम्ही पोहोचाल किल्ल्याच्या मुख्य पायरी वाटेला. ही तीच वाट आहे जी लाल ठाणेवरून किल्ल्यावर जाते. एकदा का ही वाट सापडली की पुढे मात्र मार्ग चुकणे शक्य नाही. पाऊस वारा यांच्या माऱ्याने बऱ्याच जागी झाडे कोसळली आहेत व काही ठिकाणी जमीन देखील खचली आहे. त्यामुळे हे धोके तरी निदान मान्सूनमध्ये लक्षात ठेवून चालावे. 2.5-3 तास पायपीट करत शेवटी किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर येऊन पोहोचलो. एव्हाना वातावरण थोडं बदललेलं आणि गडमाथा धोक्यात हरवला होता. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी जवळ गेल्यावरच नजरेस पडली. आता तसं तर तटबंदीच्या नावाखाली दगडांच्या एकावर एक रचनाच उरल्या आहेत. या तटबंदीमधूनच वाट किल्ल्यावर जाते. बालेकिल्ल्याच्या पायऱ्या अजूनही शिल्लक आहेत. बालेकिल्ल्याला या किल्ल्यावरील सर्वात पवित्र जागा म्हणेन, कारण बालेकिल्ल्यावर मध्यभागी विराजमान आहेत करोडो लोकांचे दैवत, लाखोंचा पोशिंदा आणि समस्त मराठी जणांच्या स्वाभिमान असलेले श्रीमान योगीराजे म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. मूर्ती लहान असली तरी कीर्ती महानच आहे आणि महाराज मूर्तीरूपात समोर असले तरी सकारात्मक ऊर्जा निर्मिती ही आपसूक उरी जागते आणि अंगावर काटा नक्की येतो. अगदी महाराज समोर असल्याचा भास असतो. बालेकिल्ल्यावर एक सुबक बांधीव असा हौद आहे, ज्याचं बांधकाम अजूनही पूर्णपणे साबूत आहे. तसंच आजूबाजूला काही शेळा देखील विखुरलेल्या दिसतात. माझ्या अंदाजानुसार या ठिकाणी घोड्याच्या पागा असाव्यात आणि त्या हौदात घोड्यांसाठी पाणी ठेवले जात असावे. मात्र हा केवळ अंदाज आहे, हे सत्य आहे असं नाही. कोणाला याबद्दल अधिकची माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा ही विनंती. बालेकिल्ला मागे सोडला की आपण किल्ल्याच्या पठारी भागावर येऊन पोहोचतो. विस्तीर्ण पसरलेला पठार किल्ल्याची भव्यता दर्शवते.
कारण हा व्यास बराच मोठा आहे. किल्ल्याच्या नदीकडच्या भागाला नैसर्गिक तटबंदी म्हणून उंच कडा लाभलेला आहे. इथून तरी शत्रू हल्ला करणे असंभव भासते, कारण हा उंच पुरा कडा पाहूनच मनात धडती भरते. मागचं दृश्य पाहिलं मंडळी. मी लहान असताना मला वाटतं मी कशाला आपण सर्वच लहान असताना अगदी 90% मुलं लहान असताना पहिलं जे चित्र काढतो त्या निसर्ग चित्रासारखं, त्या कल्पना चित्रासारखंच मागचं काहीसं दृश्य आहे. म्हणजे दूरवर पसरलेले डोंगर, वरती आसमानात विखुरलेले पांढरे ढग, आसमानात लपलेला सूर्य, डोंगरांच्या मधनं वाहणारी नदी, त्या नदीच्या शेजारी एक छोटंसं गाव आणि नदीच्या आजूबाजूचा हिरवाईने नटलेला पठार. असं वाटतंय ती लहानपणीची जी कल्पना होती ती निसर्ग चित्ररूपात आज माझ्या समोर आली आहे. किल्ल्यावरून दिसणारे सर्वात सुंदर दृश्य म्हणजे सूर्या नदी व वैतरणा नदी यांचा दिसणारा संगम. आता नद्यांना प्राप्त झालेला हा मातीचा रंग म्हणजे नद्यांचे रौद्र स्वरूप दर्शवते. बालेकिल्ल्यावरून सरळ जसं पठारावर आलो तसंच सरळ पुढे चालत काही खाली उतरलो तर किल्ल्याच्या दुसऱ्या टोकापाशी येऊन पोहोचाल, जिथे एक छोटेखानी पाण्याचे टाके आहे. टाके ओलांडून पलीकडे येताना काळजी घ्यावी, कारण भर पावसात कातळावरून पाणी वाहत असताना इथून पलीकडे येताना काही दुर्घटना घडू शकते, म्हणून अधिकची काळजी घ्यावी. तिथून समोर सुळक्यावर नजर गेली आणि आश्चर्य म्हणजे सुळक्याच्या अधांतरीच 2 पाण्याची टाकी आहेत. तिथवर जायला कुठली वाट दिसली नाही. आता इथून त्या काळी पाणी कसं काढत असतील ते जाऊ दे, पण ह्याची बांधणी तिथे कशी केली हेच मोठं नवल आहे. टाक्यांकडून पुढे खाली उतरून आलं की हा पडका बुरुज नजरेस पडतो. बांधकाम ढासळलं असलं तरी त्याच्या शिळा अजूनही आजूबाजूला विखुरलेल्या दिसतात. आल्या रस्त्याला पुढे चालत राहिलात की किल्ल्याच्या अंतिम टोकाकडे येऊन पोहोचाल. इथून उजव्या बाजूला थोडं वर एक वाट आहे जी या किल्ल्याच्या गुप्त आकर्षणाकडे तुम्हाला नेऊन पोहोचवेल. मंडळी, अशी जुळीव पाण्याची टाकी सुस्थितीत फारच कमी किल्ल्यांवर शेष आहेत. त्यामुळे हा किल्ला या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. टाक्यांची खोली किती आहे याचा अंदाज नाही, त्यामुळे ह्यात कोणी उतरू नये. तसेच काही कचरा वगैरेही टाकू नये हीच विनंती. मंडळी, 1454 मध्ये जो अहमदाबादचा सुलतान होता त्याने महिकावतीचा प्रदेश जिंकून घेतला व ओघाओघाने हा किल्ला देखील त्याच्या ताब्यात आला व मल्लिक अल्लाउद्दीन नावाच्या आपल्या एका सरदाराला त्याने या किल्ल्याचे किल्लेदार केले. नंतर काही काळ त्याची सत्ता होती. पुढे 1509 मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी दीवकडचा प्रदेश जिंकत पुढे येण्यास सुरुवात केली तेव्हा मध्ये वाटे देणारे सर्व किल्ले व सर्व प्रदेश त्यांनी आपल्या राजवटीखाली घेतले. त्यात तांदुळवाडी किल्ला देखील त्यांच्याकडे गेला. बराच काळ पोर्तुगीज राजवट होती पुढे या किल्ल्यावर. आणि तर त्यानंतर पुढे म्हणजे अगदीच पुढे पेशवाईमधली ही गोष्ट जेव्हा वसईची लढाई झाली होती, आणि वसईच्या लढाईबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, इतिहासातली प्रसिद्ध अशी लढाई आहे. जी लढाई लढली गेली होती मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहती यांच्यामध्ये. त्यावेळेला मराठ्यांचं नेतृत्व करत होते ते थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा पेशवे. आणि बाजीराव पेशवे म्हणजे काय झंझावात होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्या झंझावातापुढे पोर्तुगीज झुकले. सर्वप्रथम त्या पेशव्यांनी पोर्तुगीजांचा कणा असलेले अर्नाळा व वसई किल्ले हे जिंकून आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे पोर्तुगीज राजवट ही पूर्णपणे पोकळी झाली. आणि पुढे असेच एक एक किल्ले जिंकत पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडलं पेशव्यांनी. आणि जे किल्ले त्यांनी जिंकले त्या साखळीतले अनेक किल्ले मी माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत, ते तुम्ही माझ्या चॅनलवर देखील बघू शकता. त्यातच तांदुळवाडी किल्ला देखील होता जो त्यांनी पुन्हा जिंकून मराठ्यांच्या हाती आणला. आणि त्यानंतर जोपर्यंत मराठा आपली राजवट इथे होती, जोपर्यंत इंग्रज आपल्यावर सत्ता करायला आले नव्हते, तोवर तरी किल्ला आपल्या हातात होता. आणि पुढे इंग्रज आले तेव्हा 1818 ते 1857च्या दरम्यान ईस्ट इंडिया कंपनी ही या किल्ल्याच्या मालक होती. आणि जसं पुढे ब्रिटिश राज चालू झाला तेव्हापासून ते अगदी 1947 पर्यंत म्हणजे आपला देश स्वतंत्र होईपर्यंत हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात होता. किल्ल्याच्या उतरणीच्या वाटेवर अजून 2 पाण्याची टाकी लागतात. ती पाहूनच गड उतार व्हायला सुरुवात केली. तांदुळवाडी किल्ला आणि पायथ्याशी असलेलं सुरेख गाव हे स्मृतिपटलावर कायमचं कोरलं गेलं. पुन्हा नक्की येईन अशी मनोमन साथ घातली आणि भ्रमंती संपवली.
तर मंडळी, हा तर केवळ माझ्या भटकंतीचा एकच भाग होता. अजून महाराष्ट्राचं बरंच पुरातन वैभव मला या वाहिनीमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. त्यामुळे माझ्या वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू लवकरच.